मित्रांनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयाबद्दल आपल्या महाराष्ट्रामध्ये इवन इंजिनियर असो किंवा आर्किटेक्ट असो यांच्या मनामध्ये सुद्धा फार प्रकारचे असे भ्रम आहेत किंवा पूर्णपणे माहिती त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे। बघा, आज जो मुद्दा आहे तो आहे नवीन UDCPR बद्दल किंवा आपण म्हणू शकतो नवीन बिल्डिंग बायलॉज बद्दल। तुम्ही ही न्यूज बघितलीच असेल। जवळपास माझ्या मते ही न्यूज म्हणजे माझ्यापर्यंत आता ही एक फायनली एक लोकमत पेपरमध्ये आलेली न्यूज होती, जी की जवळपास 24 नोव्हेंबर 2020ला प्रकाशित करण्यात आली होती। तर त्यामध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेले आहे की 150 चौरस मीटरपर्यंत भूखंड धारकांना बांधकाम परवानगीची गरज नाही। बघा, मी हा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी किंवा हा पूर्ण टॉपिक क्लिअर करण्याच्या आधी काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो। तुम्हाला मी सर्वात महत्त्वाची गोष्ट हे जी पूर्ण पॉईंट क्लिअर करणं आहे त्याआधी हे जाणणे आवश्यक आहे की मी कोण आहे किंवा मी ज्या विषयाबद्दल बोलत आहे या विषयाशी माझा संबंध आहे की नाही आहे। कारण की काय होतं आहे की जी माहिती तुम्हाला दिली जात आहे यूट्यूबवर म्हणा किंवा मी म्हणेल कोणत्याही ठिकाणी, संबंधित व्यक्ती जर त्या क्षेत्राशी संबंधित नसतील तर ती माहिती तुम्हाला अपुरी किंवा चुकीची मिळू शकते। उदाहरणार्थ साध्या भाषेत जर सांगायचं झालं, जर तुम्ही डॉक्टरकडे बांधकामाचं काम घेऊन गेले तर नक्कीच तुमचं काम व्यवस्थित होणार नाही। त्याचप्रमाणे जर तुम्ही इंजिनियरकडे ऑपरेशन करायला आले तर ते काम होणार नाही। त्याचप्रमाणे मला आधी हे सांगायचं आहे की मी स्वतः नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये रजिस्टर्ड सिव्हिल इंजिनियर आहे। जवळपास 2017 पासून मी प्रॅक्टिस करत आहे आणि 15 ते 20 महानगरपालिकेमध्ये, त्याचप्रमाणे 15 ते 20 ज्या बांधकाम परवानगी आहेत मी नगरपालिकेमध्ये सक्सेसफुली पूर्ण केलेल्या आहेत। त्यामुळे या विषयावर जी माहिती माझ्याकडून मिळणार आहे ती अभ्यासपूर्ण मिळणार आणि मी तुम्हाला पेज नंबर जे UDCPR नवीन आहे किंवा ज्याला आपण बिल्डिंग बायलॉज म्हणू शकतो त्यामधील कोणत्या पेजवर काय माहिती दिलेली आहे अगदी रेफरन्सने मी तुमच्यासोबत सर्व गोष्टी डिस्कस करणार आहे। तर सर्वात पहिले मी ही जी आपल्या स्क्रीनवर जी माहिती आपल्याला दिसत आहे किंवा जी न्यूज दिसत आहे याबद्दल बोलू इच्छितो। बघा, याच्यामध्ये सरळ सांगण्यात आलेले आपण एक जर शब्दशः अर्थ जर घेतला तर तो हा होता आहे की जे 150 स्क्वेअर मीटरपर्यंतचा एरिया आहे त्याला कोणत्याही प्रकारच्या बिल्डिंग परमिशनची गरज नाही, असा इथे अर्थ होतो। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, न्यूजपेपर असो किंवा यूट्यूब चॅनल असो किंवा एखादं न्यूज चॅनल असो, त्यामध्ये ही नेहमीचीच गोष्ट आहे की तुमचं एक जो ऑडियन्स असतो, बेसिकली तुम्ही आमच्यासाठी ऑडियन्स आहात, न्यूजपेपरवाल्यांसाठी सुद्धा तुम्ही ऑडियन्स आहात किंवा एखाद्या न्यूज चॅनलसाठी सुद्धा तुम्ही ऑडियन्स असता। तर तुमचं लक्ष कसं वेधलं जाईल यासाठी हा लिहिलेला शॉर्टकट वाक्य आहे किंवा आपण याला एक म्हणू शकतो की एक कॅची कोट इथे दिलेला आहे। याचा अर्थ असा आहे की ही जी माहिती दिलेली आहे किंवा ही जी न्यूज आहे ही पूर्ण न्यूज नाही आहे, ती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघूया। तर सर्वप्रथम मी तुम्हाला जे UDCPR आहे किंवा बिल्डिंग बायलॉज आहे त्याबद्दल सांगू इच्छितो। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळणार, तिथून तुम्ही ते पूर्ण डाउनलोड करू शकता। ते डाउनलोड केल्यानंतर त्या PDF मध्ये तुम्हाला जे पेज नंबर आहे, मी जे पेज नंबर सांगत आहो ते बघा 360, हे बघा, हे 360 आणि 360 नंतर आपण म्हणू शकतो जवळपास 363 पर्यंत आपण या मुद्द्याला डिस्कस करू शकतो। कारण पूर्ण PDF मध्ये फक्त हीच जी कागदपत्र आहेत की जे आपल्या संबंधित आहे किंवा आपल्या या न्यूजला किंवा या बातमीला आपण डिस्कस करू शकतो, ते ही सर्व कागदपत्रे आहेत। तर बघा, यामध्ये दोन प्रकार आहेत। जे 150 सांगितले असं नाही की हा नियम फक्त 150 स्क्वेअर मीटरपर्यंतच लागू आहे। यामध्ये बेसिकली दोन टाईप केलेले आहेत, एक आहे लो रिस्क कॅटेगरी आणि दुसरी आहे मॉडरेट। लो रिस्कमध्ये बेसिकली जी 150 स्क्वेअर मीटरपर्यंत जो प्लॉट एरिया आहे तो इथे काउंट केलेला आहे आणि त्यानंतर 150 ते 300 स्क्वेअर मीटरपर्यंत जो आहे तो मॉडरेट रिस्क कॅटेगरीमध्ये केलेला आहे। आता दोन्ही जे फरक आहेत आपण स्टेप बाय स्टेप बघूया नेमकं की यांना काय म्हणायचं आहे। तर बघा, इथं पहिला आहे प्लॉट स्टेटस, म्हणजे बेसिकली जर तुम्हाला हा जो नवीन रूल आहे त्यामध्ये जर तुम्हाला बसायचं आहे की बिल्डिंग परमिशन ची गरज नाही आहे, हा आपण खरोखर मुद्दा किती खरा आहे हे आपण एक वेळा चेक करूया। तर पहिला जो मुद्दा आहे प्लॉट स्टेटसचा, बेसिकली मी तुम्हाला यात शॉर्टकटमध्ये एकच गोष्ट सांगू शकतो। बघा, मला हा व्हिडिओ फार टेक्निकल किंवा कॉम्प्लिकेटेड नाही बनवायचा आहे, एक साध्या ओनरला साध्या भाषेत समजण्यात येईल असा माझा प्रयत्न आहे। त्यामुळे मी सांगू इच्छितो की जो प्लॉट स्टेटस आहे याचा अर्थ एकच आहे की तुमचा जो पण भूखंड असेल किंवा आपण ज्याला प्लॉट म्हणू तो प्रॉपरली सँक्शन लेआउट असायला हवा। म्हणजेच बेसिकली काय की तुमचा जोही प्लॉट असेल त्याची जी नोंदणी झालेली आहे किंवा संबंधित ज्याही लीगल प्रोसिजर असतील त्या झालेल्या असाव्या, जेणेकरून त्यामध्ये कसल्याही प्रकारचे लीगल त्रुटी नसावी। सो बेसिकली या प्लॉट स्टेटसचा अर्थ असा होतो की तुमचा जो प्लॉट आहे किंवा जी की जागा आहे ती लीगली त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे करेक्शन्स नको, ठीक आहे, हा एक मुद्दा। आता काही गोष्टी मी सांगू इच्छितो। बघा, यामध्ये फार अशा गोष्टी आहेत ज्या टेक्निकल आहेत, ज्या फक्त इंजिनियर किंवा आर्किटेक्टलाच समजतील, त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजेलच असं नाही आहे। पण मी प्रयत्न करणार की जे एक क्लायंट किंवा एक जमीनधारक म्हणून तुम्हाला किंवा एक प्लॉट धारक म्हणून तुम्हाला जी माहिती असणे आवश्यक आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार।
त्यामुळे काही अशा गोष्टी आहेत ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा तुमच्या क्लिअर होतील नाही. तर माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही ग्राहक असाल किंवा मालक असाल जमिनीचे किंवा प्लॉटचे, तर त्या केसमध्ये तुमच्या संबंधित इंजिनियरला भेटा आणि त्यांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवा, जेणेकरून ते तुम्हाला संबंधित माहिती आणखीन चांगल्या प्रकारे सांगू शकतील. हा झाला प्लॉट स्टेटस. बेसिकली तुमचं प्रॉपर्टी जे आहे ती क्लिअर असायला हवी. हा झाला प्लॉटचा. त्यानंतर आहे बिल्डेबिलिटी ऑफ द प्लॉट. याचा अर्थ काय बघा, इथं आहे रेग्युलेशन नंबर 3.1. याच DCPRमध्ये रेग्युलेशन नंबर 3.1 तुम्हाला बघायला मिळेल. मी साध्या भाषेत सांगतो, त्या पेज नंबरवर जाण्यापेक्षा आपण साध्या भाषेत या दोन्ही कॅटेगरीमध्ये जो अर्थ आहे तो हाच आहे की बेसिकली काही रूल्स असतात की ज्या ठिकाणी आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करू शकतो आणि काही ठिकाणी नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल जर एअरपोर्ट एरिया असेल तर त्या एरियामध्ये तुम्ही नाही करू शकत. तर अशा प्रकारचा जो एरिया आहे तिथं हे 300 किंवा 150 स्क्वेअर मीटरचे लो रिस्क किंवा मॉडरेट दोन्हीही लागू होणार नाहीत. ठीक आहे. तर तुमचा जो एरिया आहे हा बिल्डेबल एरिया असला पाहिजे, म्हणजे बेसिकली त्या जागेवर आपण कन्स्ट्रक्शन करू शकलो पाहिजे लिगली. त्यानंतर झोनच्या बाबतीत सुद्धा सेम विषय आहे. बघा इथं 2 दिलेले आहेत. झोन फक्त कोणते, एक रेसिडेन्शियल झोन. रेसिडेन्शियल झोनमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण नाही आहे. त्यानंतर कमर्शियल झोनमध्ये सुद्धा हा नियम लागू आहे. पण बघा त्याच्यामध्ये काय, कमर्शियल झोन ऑर इन अ झोन वेअर इन रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट इज अलाउड. म्हणजे बेसिकली मला काय म्हणायचं आहे की तुम्ही आता पुढे तुम्हाला लक्षातच येईल की हा पूर्णतः रूल जो आहे, हा दोन्ही पण रूल मॉडरेटचे असो किंवा लो रिस्कचे असो, हे दोन्ही रूल फक्त रेसिडेन्शियलसाठी आहे, पूर्णतः कमर्शियलसाठी नाही. ज्याला आपण मिक्स टाईप स्ट्रक्चर म्हणतो, जे टेक्निकल आहेत त्यांना समजलं असेल की मिक्स टाईप जे कन्स्ट्रक्शन असेल ते येथे अलाउड आहे, पण ते पण लिमिटेशनमध्ये. त्यानंतर आहे टाईप ऑफ बिल्डिंग. बघा आता तुम्ही टाईप ऑफ बिल्डिंगमध्ये बघू शकता, जो आपला वरचा मुद्दा होता झोनचा तो येथे क्लिअर होणार की टाईप ऑफ बिल्डिंग तुमची कोणती असायला हवी, रेसिडेन्शियल. पूर्णतः रेसिडेन्शियल असेल तरच येथे अलाउ आहे. अदरवाईज दुसरा ऑप्शन आहे रेसिडेन्शियल विथ शॉप ऑन ग्राउंड फ्लोअर. म्हणजे जर तुमचं ग्राउंड फ्लोअरवर शॉप असेल आणि बाकी उर्वरित जी बिल्डिंग आहे त्यामध्ये जर रेसिडेन्शियल यूज असेल तरच अलाउड आहे. आता तुम्ही म्हणाल की मला पूर्णच कमर्शियल करायचं आहे, म्हणजे पूर्ण शॉप काढायचे आहेत किंवा कॉम्प्लेक्स टाईप जर तिथं करायचं आहे तर त्या केसमध्ये अलाउड नाही आहे. एक तर पूर्ण रेसिडेन्शियल हवं किंवा फक्त ग्राउंड फ्लोअरवर शॉप असतील तर चालेल, त्या केसमध्ये तुम्हाला अलाउड आहे. सेम जर तुम्ही बघितलं तर हा 300साठी जो 150 ते 300 स्क्वेअर मीटरचा एरिया त्यासाठी सुद्धा सेम अलाउड आहे. त्यानंतर आता फ्रंट साईड अँड रिअर मार्जिन. बेसिकली मार्जिन जे असतात की किती जागा सोडायची, तर ते ॲज पर DCPR म्हणजे याच DCPRमध्ये बघायला मिळतील. आता त्यामुळे पूर्ण ज्या मार्जिन आहेत ह्या सांगत बसणार नाही, कारण की आपला जो व्हिडिओज आहे तो थोडा लांब होऊन जाईल. त्यापेक्षा तुम्हाला जे तुमचे इंजिनियर असतील त्यांच्याकडे तुम्ही जो नकाशा दिला त्यामध्ये लिगली जे UDCPR प्रमाणे जे मार्जिन्स आहेत त्या तुम्हाला अलाउड आहेत. ठीक आहे. मार्जिनचा सरळ अर्थ असा असतो की जर तुमच्या घरासमोर रोड असेल किंवा बाजूला प्लॉट असेल तर त्या केसमध्ये तुम्ही पूर्ण ज्याला आपण लागून म्हणतो की अगदी रोडला टच करून तुम्ही कन्स्ट्रक्शन नाही करू शकत किंवा बाजूच्या प्लॉटला टच करून तुम्ही कन्स्ट्रक्शन नाही करू शकत. ज्या मार्जिन सोडावे लागतात, जी जागा सोडावी लागते ती किती असायला हवी, तर ती UDCPR प्रमाणे आहे. त्या मार्जिनमध्ये मी एवढंच सांगू शकतो, जे टेक्निकल लोक आहेत त्यांना फार असा काही विशेषचा बदल झालेला नाही आहेत. जे आपले जुने रूल होते त्याप्रमाणेच UDCPRमध्ये आपल्याला ते बघायला मिळेल मार्जिन. त्यानंतर स्टोरी अलाउड. बेसिकली स्टोरीजचा अर्थ काय होतो की मजले, किती मजले अलाउड आहेत. बघा जर तुमचा 150 स्क्वेअर मीटरच्या खाली जर प्लॉट असेल तर त्या केसमध्ये G+2 बेसिकली काय, तर जो तळमजला आहे, तळमजला नाही म्हणणार मी, जो जमिनीवरची लेवल आहे, तळमजला म्हणजे बेसमेंट होते, जो ग्राउंड फ्लोअर आहे जमिनीवरचा त्यावर तुम्ही आणखीन 2 मजले कन्स्ट्रक्ट करू शकता. आता इथे एक दिलेला आहे स्टील फ्लोअर. ठीक आहे. आपण स्टील फ्लोअर काय आहे हे जे आपले ओनर आहेत किंवा जर तुम्ही ग्राहक असाल तर तुम्हाला इझिली समजणार नाही. त्यापेक्षा हा जो मुद्दा आहे हा तुम्ही तुमच्या इंजिनियरला किंवा आर्किटेक्टला विचारू शकता. पण मी साध्या भाषेत सांगू इच्छितो की दोन्ही केसमध्ये, मग तो 300चा असो किंवा 150चा, त्या दोन्ही केसमध्ये फक्त G+2च परमिसिबल आहे फ्लोअर जर बघितले तर. आता आपण FSIची गोष्ट करूया. FSIचा सुद्धा सेम विषय आहे जे DCPRमध्ये दिलेला आहे FSI. तर बघा FSI जो आहे हा प्रीमियम जर घेतला तर तो किती लागू होईल हे सुद्धा DCPRमध्ये, आणि ही गोष्ट सुद्धा तुम्हाला तुमच्या इंजिनियरकडूनच माहिती मिळेल. मी फार अशा गोष्टी आहेत की ज्या इंजिनियरला विचारा असं सांगत आहे. त्याचं कारण हे आहे की मी व्हिडिओमध्ये सांगून त्या तुम्हाला कळणार नाहीत आणि त्या कॉम्प्लिकेटेड व्हिडिओ बनवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे FSI सुद्धा जो आहे तो तुम्हाला तुमच्या इंजिनियरकडून माहिती पाहिजे की आपल्या शहरासाठी किंवा आपल्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेसाठी किती अलाउड आहे. त्यानंतर येतो सबमिशन ऑफ अप्लिकेशन फॉर अप्रुव्हल. बघा हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे ज्याबद्दल मला सर्वांसोबत बोलायचं आहे. बेसिकली हे 8 जे आपण पॉईंट क्लिअर केले हे काही फार महत्त्वाचे पॉईंट नव्हते, हे आधीपासूनच या लिस्टमध्ये किंवा या रूलमध्ये होते.
नवीन जो बदल झालेला आहे तो आहे हा नेमका, अप्लिकंट शाल सबमिट द इंटिमेशन लेटर ॲज अपेंडिक्स के. आता अपेंडिक्स के काय आहे नेमकं तो बघूया. बघा, हा आहे अपेंडिक्स के. ठीक आहे, अपेंडिक्स के तुम्हाला 363 या पेज नंबरवर मिळून जाणार हे डाउनलोड केल्यानंतर फाईल. आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे की तुम्हाला हा फॉर्म जो आहे बेसिकली तुमचे जे इंजिनियर आहेत ते सबमिट करतील, तुम्हाला त्यावर साईन वगैरे करावी लागेल. यामध्येच तुम्ही जर बघितलं हा पूर्ण फॉर्म जर तुम्ही वाचला, मी तसं तुम्ही पॉज करू शकता. यामध्ये बेसिकली काय तुमचं नाव येणार आहे, नंतर ऑथॉरिटी म्हणजे नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका तर त्यांचं इथे नाव वगैरे येणार, आणि त्यानंतर पद येणार, नाव नाही येणार. त्यानंतर तुमचं प्लॉट, बेसिकली प्लॉट नंबर काय आहे, त्यानंतर रेव्हेन्यू सर्वे नंबर, सिटीएस नंबर काय आहे, या सर्व गोष्टी फिल करायच्या आहेत. हे पण जुन्या पद्धतीप्रमाणे आहे. त्यानंतर इथे महत्त्वाचा विषय, हा जुन्या पद्धतीत सुद्धा होता, जुन्या जे बिल्डिंग परमिशन होती त्यामध्ये सुद्धा होता, पण यामध्ये काही बदल आहे जे आता मी हळूहळू तुम्हाला सांगणार आहे. बघा, इथं तुम्हाला जे तुमचे इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील किंवा सुपरवायझर असतील, ठीक आहे, यांचं सुद्धा नाव लिहायचं आहे आणि त्यांचा लायसन नंबरसुद्धा लिहायचा आहे. हे आपण याला आधी फॉर्म सी किंवा सुपरविजन फॉर्म म्हणत होतो. ठीक आहे, तर आता यामध्ये बदल काय झालेला आहे तुम्ही जर बघितलं, ही सर्व डॉक्युमेंटची लिस्ट आहे. लायसन नंबर दिला इंजिनियरने, इंजिनियरचे नाव वगैरे सर्व दिल्यानंतर डॉक्युमेंटची लिस्ट बघूया. बघा, मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जे UDCPRमध्ये सध्या जी दिलेली डॉक्युमेंट्स आहे आवश्यक नाही आहेत की फक्त यावरच तुमचं काम होईल. कसं असते, काही प्लॉट जे असतात त्या केसेसमध्ये होऊ शकते आपल्याला बाजूंची कॉमन वॉलसाठी परमिशन लागू शकते, त्यामुळे ह्या डॉक्युमेंट्स चेंज होऊ शकतात. त्यामुळे हा डॉक्युमेंटचा मुद्दासुद्धा मी इथं सांगतो तुम्हाला काय काय लागणार आहे. पण त्यानंतर मी आणखीन एक सांगणार की तुमच्या इंजिनियरला, रजिस्टर्ड इंजिनियरला भेटा, ते तुम्हाला अगदी तुमच्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेला कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे ते सांगतील. सर्वात पहिला म्हणजे की प्लॅन, साईट प्लॅन. बेसिकली याचा या दोन्ही जे पहिला आणि दुसरा पॉईंट आहे याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला जी सबमिशन ड्रॉइंग असते किंवा ज्याला तुम्ही परमिशन ड्रॉइंग म्हणता ग्राहक, तर ते तुम्हाला सबमिट करावे लागेल इंजिनियरच्या थ्रू किंवा आर्किटेक्टच्या थ्रू. त्यानंतर सँक्शन लेआउट प्लॅन, तेच आता असं नाही आहे की प्रत्येक गोष्टी ही सँक्शन लेआउटच असते, काही गुंठेवारीची असतात. तर मला असं म्हणायचं आहे की लेआउट जर असेल, लेआउटचेही प्रकार असतात. ठीक आहे, NAP 34, NAP 36, NAP 48. तर जो पण लेआउटचा जो याच्यामध्ये प्रकार असेल, आणि बेसिकली जो आपण मुद्दा आधी वर बघितला होता की तुमची लँड जी आहे किंवा जे लेआउट आहे ते क्लिअर असायला हवं, प्लॉट स्टेटस. सो बेसिकली या डॉक्युमेंटवरून तुमचा प्लॉट स्टेटस ठरवला जाणार. तर हे एक डॉक्युमेंट इथे लागणार आहे. त्यानंतर आहे एक्स्ट्रॅक्ट ऑफ रेकॉर्ड राईट्स. बेसिकली याचा अर्थ काय, प्रॉपर्टी कार्ड, ज्याला आपण प्रॉपर्टी कार्ड म्हणतो, ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि त्यानंतर आहे अटेस्टेड कॉपी ऑफ रिसिट ऑफ पेमेंट चार्जेस. आता याबद्दल काय आहे हे आपण थोडं पुढे बोलू. बेसिकली काय आहे, आधी काय व्हायचं की तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस जे आहे ते केस सँक्शन झाल्यानंतर तुम्हाला भरायचे होते. हाच एक फायदा आहे. जी न्यूज तुम्ही आधी बघितली होती किंवा आता जी लोकांमध्ये आहे की 150 पर्यंत बिल्डिंग परमिशन घ्यायची गरज नाही आहे, तो विषय तसा नाही आहे. बघा, इंजिनियर जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ग्राहक आहात आणि माझ्याकडे जर तुम्ही परमिशन घेऊन आले तर मीच तुम्हाला परमिशन देत आहे. तुम्हाला नगरपालिका किंवा महानगरपालिकेत जाण्याची गरज नाही आहे. पण तुम्हाला जे डेव्हलपमेंट चार्जेस होते, जे व्हॉटएव्हर, फॉर एक्झाम्पल आता मी उदाहरण सांगत आहोत की तुमचा बिल्टअप एरिया जर समजा 1000 स्क्वेअर फूट होतात आणि तुम्हाला जर 30,000 रुपये जर डेव्हलपमेंट चार्जेस येत होते आधीच्या मेथडमध्ये, तर असं नाही आहे की ती पैसे आता डेव्हलपमेंट चार्जेस तुम्हाला आता नवीन पद्धतीत भरावे लागतील. फक्त पहिला काय फरक होता की पहिले तुम्हाला ते महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या थ्रू द्यावे लागत होते. ठीक आहे, आता तुमच्या केस किंवा पूर्ण जी डॉक्युमेंट आहे हे फक्त जे तुमचे रजिस्टर्ड इंजिनियर त्यांना द्यायचे आहे आणि ते तुमच्या थ्रू पूर्ण जी पेमेंट आहे ते फिल करतील. ठीक आहे, सो बेसिकली तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस देणेच आहे. याचा अर्थच काय झाला की तुम्हाला परमिशन काढणे आहे. जी न्यूज तुम्ही बघितली की परमिशनची गरज नाही, असा इथे अर्थ होत नाही. तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस हे भरणेच आहे. ठीक आहे, हा एक झाला. त्यानंतर जो पुढील मुद्दा आहे तो आहे कॉपी ऑफ लेटेस्ट प्रॉपर्टी टॅक्स. बेसिकली नगरपालिका किंवा महानगरपालिकेची जी टॅक्स पावती असते ती तुम्हाला द्यावी लागणार. आता बघा, फक्त एवढेच डॉक्युमेंट नाही आहेत. ही जी डॉक्युमेंट आहेत हे मॅन्डेटरी आहेत. म्हणजेच काय की हे डॉक्युमेंट तर तुम्हाला द्यावेच लागणार आहेत, पण त्या व्यतिरिक्तही काही डॉक्युमेंट तुम्हाला लागू शकतात. ते तुमच्या नगरपालिका आणि महानगरपालिकेवर डिपेंड करणार. आणि त्याखाली एक सर्वात जे ते न्यूजमध्ये वापरलेलं वाक्य आहे ते इथं आहे, प्लीज ट्रीट दिस इंटिमेशन ॲज परमिशन ऑफ डेव्हलपमेंट. याचा अर्थ काय की हे जे तुम्हाला दिलेलं जे आहे, समजा जे पूर्ण तुम्ही डॉक्युमेंट किंवा ॲप्लिकेशन जर देत आहात, ठीक आहे, तर हे तुमचं आपण म्हणू शकतो की परमिशनचा हा कागद होऊ शकतो. इनिशियल जर तुम्ही ओनर आहात तर ही तुमची OC बनू शकते. यावर तुमचे लोनचे कामं किंवा संबंधित कामं होऊ शकतात. ठीक आहे,
पण पूर्णतः ही परमिशन झालेली नाही. आता हे असं मी का म्हटलं याचं मी तुम्हाला पुढे माहिती सांगतो. बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सिग्नेचर ऑफ ओनर, बेसिकली ओनरची पूर्ण माहिती इथे लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये काय आहे, लायसन इंजिनियरची साईन आणि त्यांची पूर्ण डिटेल, लायसन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, डेट वगैरे सर्व. ठीक आहे. आता हा फॉर्म सर्वात महत्त्वाचा आणि हा सर्व इंजिनियरसाठी एक म्हणजे मी म्हणू शकतो की कर्दन कार्ड ठरू शकतो. आता हा कसा ठरणार ते मी सांगू इच्छितो. जर तुम्ही एक टेक्निकल पर्सन आहात, बघा आता आपण थोडं क्लायंटला बाजूला ठेवूया, आता आपण ॲज अ इंजिनियर आपण एकमेकांसोबत बोलूया. तर फेस टू फेस जर बोलायचं झालं, अपेंडिक्स K1 किंवा संबंधित कोणतेही अपेंडिक्स किंवा फॉर्म जर तुम्ही न विचार करता किंवा अज्ञानाने जर साईन केला तर काय होऊ शकते याबद्दलची माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. पुढील पॉईंट बघूया आपण की नेमकं ओके कुठं होता तो पॉईंट, हां ठीक आहे. हे जे डॉक्युमेंट मी तुम्हाला जे सांगितले बेसिकली ते फॉर्ममध्येच आहेत. ठीक आहे, अपेंडिक्स K मध्ये. त्यानंतर 10वा पॉईंट आहे इश्यू ऑफ कमेन्समेंट सर्टिफिकेट अँड अप्रुव्हल सर्टिफिकेट. बघा आता याच्यामध्ये तोच विषय आहे की जे आपण नगरपालिका किंवा महानगरपालिकेला जे अप्लिकेशन केलेलं बेसिकली अपेंडिक्स K, त्यामध्ये जे तुम्ही डेव्हलपमेंट चार्जेस भरतात तेच तुमचं एक कमेन्समेंट लेटर किंवा आपण एक सर्टिफिकेट बनवू शकतो. ठीक आहे. बेसिकली आता हे सध्या UDCPR असं सांगत आहे. ठीक आहे, पण जेव्हा परमिशन दिल्या जातील त्यानंतर समजेल किंवा आपल्याला कळणार की नेमकं नगरपालिका, बघा कसं असतं, नगरपालिका किंवा महानगरपालिका या स्वायत्त संस्था आहे. ठीक आहे. एक GR निघो किंवा एक मी म्हणणार की UDCPR निघो, त्यांना त्या UDCPR मध्ये म्हणजे याच UDCPR मध्ये सूट दिलेली असते. जे वाक्यसुद्धा मी तुम्हाला दाखवणार की ते त्यांच्या सोयीप्रमाणे, मी असं नाही म्हणणार सोयीप्रमाणे म्हणजे की काही चुकीचं काम करण्यास, पण प्रत्येक ठिकाणच्या ह्या जी भौगोलिक स्थिती असते किंवा लोकसंख्या असते त्याप्रमाणे काही चेंजेस करण्याची गरज असते. तर ती सूट दिलेली असते प्रत्येक UDCPR, प्रत्येक बिल्डिंग बायलॉजमध्ये, या UDCPR मध्ये सुद्धाच आहे. त्यामुळे तुम्हाला जे सर्टिफिकेट किंवा जे फायनल आपण म्हणू शकतो अप्रुव्हल मिळेल ते आवश्यक नाही आहे, तेच कागद आहे. होऊ शकते काही नगरपालिका किंवा महानगरपालिका एक सेपरेट फॉर्मॅटसुद्धा बनवू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे प्लिंथ चेक. हा मुद्दा आता चेंज झालेला आहे जो की ग्राहकांसाठी चांगला आहे. आधी काय होत होतं, आपण जर बिल्डिंग परमिशनची गोष्ट केली ऑनलाईनमध्ये, आता सुद्धा ऑनलाईन आहे, तर त्यामध्ये तुम्हाला प्लिंथ चेक होत होती तुमची. जर तुम्हाला प्लिंथ लेवलपर्यंत आधीसुद्धा परमिशन, पूर्ण परमिशन नव्हती, ती फक्त प्लिंथपर्यंतची परमिशन होती. ठीक आहे, अप टू प्लिंथ लेवल. ठीक आहे. तर त्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला प्लिंथ लेवल चेक करण्याची गरज नाही. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हे जर सर्टिफिकेट तुमच्याकडे आलं किंवा हे जर अपेंडिक्स K तुम्ही सबमिट केलेलं आहे, त्या केसमध्ये तुम्ही आता बांधकाम करायला मोकळे आहात. पण ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं, मी पण याच्यासाठी म्हटलं की बघा इथं आपण हे सर्व जे कॅटेगरीज बघितले आहे, हे जे म्हणजे कुठपर्यंत एक जर बघायचं झालं तर 8व्या पॉईंटपर्यंत जेवढेही पॉईंट होते, म्हणजे सुरुवात जर करायची झाली या 1 पासून तर 8 पर्यंत, ह्या सर्व जर तुम्ही गाईडलाईन फॉलो केल्या, ठीक आहे, त्यानंतरच तुम्हाला कन्स्ट्रक्शन करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्या केसमध्ये प्लिंथ लेवल चेक करण्याची गरज नाही आहे किंवा कोणतेही अधिकारी किंवा संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेचा व्यक्ती तुमच्याकडे येणार नाही, त्यांना तशी आता ती गरज नाही. ठीक आहे. आता का नाही आहे ते बघूया. आता आहे सर्वात खरा पॉईंट जो की ग्राहकांनी अगदी लक्ष देऊन ऐकणे गरजेचं आहे, तो म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट. याला आपण साध्या भाषेत जर सांगायचं झालं, मी एवढं टेक्निकलमध्ये जाण्यापेक्षा मी साध्या भाषेत सांगेन की बघा आता मी म्हटलं होतं तुम्हाला 11व्या पॉईंटमध्ये की तुम्हाला प्लिंथ चेक करण्याची गरज नाही. म्हणजेच काय की तुम्ही एकडा परमिशन घेतली आणि बांधकाम करायला मोकळे, असा अर्थ होत नाही. तुम्हाला जर पूर्ण परमिशन मिळवायची आहे, जे आपण ॲप्लिकेशन दिलेलं आहे, हे बघा हे तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल की तुम्ही लेटर कोणाला दिलेलं आहे, फ्रॉम, हे तुमच्याकडून गेलेले लेटर आहे ऑथॉरिटी टू द ऑथॉरिटी. याचा अर्थ काय, हे अप्लिकेशन आहे, हे सर्टिफिकेशन नाही आहे. जर ऑथॉरिटी करून तुम्हाला आलं, जर इथं फ्रॉम ऑथॉरिटी टू तुमचं नाव असेल, या केसमध्ये ते तुम्हाला सर्टिफिकेशन होईल. पण हे तुम्ही साधं अप्लिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. याचाच अर्थ काय, ही जी शेवटची स्टेप आहे, बेसिकली 13वी स्टेपला आपण स्पेशली डिस्कस करणार आहोत, पण जी 12वी आपण याला शेवटची स्टेप म्हणूया. ही जी स्टेप आहे, या स्टेपचा अर्थ असा होतो की तुम्ही पूर्ण कन्स्ट्रक्शन झालं, आता नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या व्यक्तीला किंवा संबंधित अधिकारीला इन्व्हाइट करा थ्रू द लेटर की आमचे कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेले आहे, त्याची पाहणी करायला यावे आणि संबंधित जे लेटर आहे, कंप्लीशन सर्टिफिकेट असो, पार्टली ऑक्युपन्सी असो, फुल ऑक्युपन्सी असो, हे सर्टिफिकेट आम्हाला देण्यात यावे. याचाच अर्थ काय
की आधी काय होत होतं की प्लिंथपर्यंत फक्त तुमची पाहणी होत होती की तुम्ही बांधकाम करत आहात योग्य नियमाप्रमाणे किंवा सँक्शन ड्रॉइंगप्रमाणे की नाही. आता काय केलेलं आहे, याला आपण म्हणू शकतो हे एक चांगली चाल खेळलेलं आहे गव्हर्नमेंट म्हणा किंवा जे ऑथॉरिटी आहे. नेमकं काय झालं याच्यामध्ये की आधी लोक काय करत होते की प्लिंथपर्यंत कन्स्ट्रक्शन केलं, चाल सोडली आणि मग जे काही 3-4 फूट वाढवायचं असेल ते वाढवत होते. आता काय आहे की तुम्ही पूर्ण कन्स्ट्रक्शन करा, पूर्ण कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आम्हाला लिगली इन्व्हाइट करा आणि इन्व्हाइट केल्यानंतर आम्ही डिसिजन घेऊ की तुम्ही जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते नियमात आहे की नाही आहे. आता जर तुम्ही काही नियमात नाही केलं असेल तर त्याचं काय करायचं ते पण आपण बघूया. बेसिकली 12व्या पॉईंटवर आल्यानंतर मी एवढंच सांगू इच्छितो की जे न्यूज तुम्ही स्टार्टिंगला बघितली होती या व्हिडिओमध्ये ती पूर्ण सत्य नव्हती, ते एक अर्ध सत्य होतं तुमच्यापुढे. आता हे तुमच्याकडे पूर्ण सत्य आलेलं आहे. याचाच अर्थ काय, या पुऱ्या व्हिडिओचा आतापर्यंतचा कन्क्लुजन आपण बघूया. सारांश हाच आहे या व्हिडिओचा आतापर्यंत की तुम्हाला परमिशन काढणेच आहे. ते 150 स्क्वेअर मीटरच्या खाली असो, वर असो, इकडे असो, तिकडे असो, कुठेही असो, तुम्हाला परमिशन काढणेच आहे. ठीक आहे, या व्हिडिओचा हा सारा अर्थ इथं होतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेससुद्धा भरणे आहेत. त्या डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये सुद्धा काही कमी किंवा जास्त झालेले नाही आहेत. ते ज्याप्रमाणे आपले जे रेट आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला लागू होतील. ठीक आहे, आणि त्यानंतर नियमबाह्य बांधकाम ज्याला आपण म्हणू शकतो ना की चला आता परमिशन नाही काढायचे, प्लिंथ लेवल चेक करायला कोणी येणार नाही, याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला वाटेल तसं कन्स्ट्रक्शन करा, तुम्हाला म्हणजे काय म्हणतो अतिक्रमण करा किंवा तुमच्याच प्लॉटमध्ये तुम्ही जी मार्जिन आहे त्या सोडू नका, लगेच बाजूच्या प्लॉटला किंवा रोडला टच करून कन्स्ट्रक्शन करा, असं होणार नाही. कारण तुम्हाला जर कंप्लीशन सर्टिफिकेट पाहिजे जे की आवश्यक आहे, त्याच्याशिवाय ही तुमचं परमिशन व्हॅलिड राहणारच नाही. उलट यामध्ये काय तुमचा तोटा काय झाला माहिती आहे का, ग्राहकांचा तोटा असा होत आहे बघा. ग्राहकांचा तोटा होत आहे म्हणजे कोणत्या ग्राहकांचा, जे नियम तोडून बांधकाम करू इच्छितात त्या ग्राहकांचा. हा पूर्ण UDCPR जी लोक नियमामध्ये बांधकाम करू इच्छितात त्यांच्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे DCPRमध्ये. पण ज्यांना कायदे तोडून काम करायचे आहेत त्यांच्यासाठी कसं नुकसान आहे बघा. तुम्हाला आधी पैसे भरावे लागले, बरोबर आहे, पूर्ण पैसे तुम्ही आधी भरले डेव्हलपमेंट चार्जेस, त्यानंतर ऑथॉरिटी तुमच्या इथं आली. आता तुम्ही जर नियमबाह्य बांधकाम केलं असेल किंवा नकाशाप्रमाणे जर तुमचं बांधकाम नसेल, याचा अर्थ काय की आता तुमच्यावर कारवाई होईल. म्हणजे तुम्ही जे डेव्हलपमेंट चार्जेस पैसे भरलेले आहेत ते तर गेलेच, त्यानंतर तुमच्यावर जी कारवाई होईल, जो त्रास होईल तो वेगळा. हे आधीच्या परमिशनमध्ये नव्हतं. आधी काय होतं की तुम्ही कन्स्ट्रक्शन करा किंवा तुम्ही परमिशन टाका, प्लिंथपर्यंत आणा, चेक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डेव्हलपमेंट चार्जेस भरा, म्हणजे तुमच्याकडे लक्ष देणारं बेसिकली लिगली कोणी नव्हतं. पण आता या केसमध्ये तसं होणार नाही, असं या पूर्ण 12 पॉईंटचा अर्थ आहे. आता आपण हे पण बघूया. आता इथून जो पॉईंट सुरू होणार आहे हा बेसिकली इंजिनियर आणि आर्किटेक्ट तसेच ग्राहकांसाठी फार महत्त्वाचं आहे. आतापर्यंत मोस्ट ऑफ द जे टॉपिक होते ते ग्राहकांसाठी होते, पण आता टेक्निकली आपण काही गोष्टी बघूया. मित्रांनो बघा, UDCPRमध्ये जो 38 पेज नंबर आहे ते तुम्हाला बघायचं आहे. आता नेमकं हे पेज काय आहे बघा. जर तुम्ही पूर्ण कन्स्ट्रक्शन केले, परमिशनला आपण केस टाकली होती, सर्व गोष्टी केल्या, ते 150. आता ही जी पॉईंट आहे 2.14 ऑफेन्स अँड पेनल्टीज. बेसिकली जर तुम्ही नियमांचे पालन नाही केले तर तुमच्यावर कोणत्या पद्धतीने कारवाई होईल, मग ते ग्राहक असो की इंजिनियर किंवा आर्किटेक्ट, हे पूर्ण इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि बेसिकली मला हे सांगायचं आहे की परमिशन मग ती 1 स्क्वेअर मीटरची का असे ना, हालाकी तसं नसते, पण तरी मला हे म्हणायचं आहे की 150 स्क्वेअर मीटर खालील असो किंवा वरील असो, कोणत्याही प्रकारचे जर तुम्ही रूल्स ब्रेक केले, नियम मोडले, तर त्या केसमध्ये एक ग्राहक म्हणून तुमच्यावर काय कारवाई होऊ शकते आणि एक इंजिनियर म्हणून काय कारवाई होऊ शकते हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम मी जे टेक्निकल लोक आहेत, जे इंजिनियर आणि आर्किटेक्ट आहेत, त्यांची माहिती सांगू इच्छितो आणि त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही बाकी काही रीड नका करू, पण जे 38 पेज नंबरवरचे जे हे पॉईंट आहेत ऑफेन्स अँड पेनल्टीज हे पूर्ण वाचा. ठीक आहे, त्या लोकांना मी साध्या भाषेत सांगू इच्छितो की याचा अर्थ काय होतो. जे नवीन मुलं आहेत की ज्यांना बेसिकली टेक्निकल लँग्वेज नसेल समजत, इंजिनियर असो किंवा आर्किटेक्ट, तर मी त्यांना सांगू इच्छितो. बेसिकली अर्थ असा होतो की जी या UDCPRमध्ये सांगितलेले नियम आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की जे सँक्शन ड्रॉइंग आहे त्याप्रमाणे जर तुमच्या ग्राहकांनी जर कन्स्ट्रक्शन केले नाही तर ॲज अ इंजिनियर, रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून तुमच्यावर कोणती कारवाई होऊ शकते. जास्त काही होणार नाही, फक्त तुमचं लायसन कॅन्सल होणार किंवा तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाणार. आता किती काळासाठी, तर हा इथे शब्द एक वापरलेला आहे, डिसाइडेड बाय द ऑथॉरिटी. ज्याप्रमाणे मी आधी सांगितलं होतं की प्रत्येक बिल्डिंग बायलॉ हा ऑथॉरिटीला काही सूट देत असतो. आता तुम्ही म्हणाल की सर डायरेक्ट लायसनच कॅन्सल होत आहे, तर मला तेच म्हणायचं आहे की आता खरोखर घाबरण्याची गरज आहे. मी जास्त काही नाही, हे एक कॉमेडी वेने म्हटलं होतं, खरं फार सिरियसली घेण्यासारखा विषय आहे की तुमचं लायसन ही ऑथॉरिटी कॅन्सल करू शकते.
परमनंटली करू शकते. हे जर तुम्ही वाक्य वाचलं, डी नंबरचं हे पूर्ण टेक्निकल वाक्य आहे, हे तुम्ही वाचून घ्याल. त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात सुद्धा काम करू दिलं जाणार नाही. म्हणजे जे तुम्ही इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्ट करण्यामध्ये लाखो रुपये खर्च केले असतील ते एका झटक्यात ऑथॉरिटी तुमच्याकडून घेऊन घेणार. साधा म्हणायचा अर्थ आहे की नियमात काम करा. जर तुम्हाला लॉंग टर्म चालायचं असेल, 1-2 वर्ष चालायचं असेल किंवा मोजकं काही वर्ष चालायचं असेल तरच रिस्क घ्या. आणि दुसरा याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जरी तुम्ही इंजिनियर असाल, फक्त तुमचं लायसन कॅन्सल होणार नाही. हे तर UDCPR मधलं झालं की लायसन कॅन्सल होणार. याच्यामध्ये आणखीन एक प्रोव्हिजन आहे, तुम्ही हे बघू शकता. सेक्शन 360 ऑफ द महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर. वाक्य बघा काय, लाईफ सेफ्टी मेजर ॲक्ट. ठीक आहे, लाईफ सेफ्टीचा जेव्हा अर्थ येतो ना, त्याचा सरळ अर्थ आहे, तुम्ही जर इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असाल, सो बेसिकली आता हे सांगायची गरज नाही आहे. जेव्हा ठाणे किंवा कोणत्याही शहरामध्ये जेव्हा एखादी बिल्डिंग पडते, त्या केसमध्ये ते कोण चूक केली यापेक्षा सर्वात आधी कोणाला बघितलं जातं की सँक्शन कोणी केलं, कोण इंजिनियर होते, कोण आर्किटेक्ट होते, त्यानंतर यांचे ॲप्लिकेशन कोणी केलं होतं. सो बेसिकली तुमचं लायसन तर कॅन्सल होणारच. आफ्टर दॅट लाईफ सेफ्टी मेजर ॲक्टनुसार तुमच्यावर फौजदारी गुन्हासुद्धा दाखल होईल. सो बेसिकली कोर्ट कचेरी आपल्या मागे लावून घेण्यापेक्षा मी तर हात जोडून सर्व इंजिनियर आणि आर्किटेक्टला म्हणणार की नियमात काम करा, नाहीतर तुमचं लायसन आणि तुमचं करिअर दोन्हीही वाया जाऊ शकते. ही सर्व प्रोव्हिजन यावेळेस UDCPR मध्ये केलेली आहे. आता हे कसं होणार, काय होणार हे आपण शेवटी बघूया. नाही चला आपण आताच या पॉईंटला क्लिअर करून देऊ. बघा आता मला हा पॉईंट आहे ना थोडा क्लिअरली तुम्हाला सांगायचा आहे की असं नाही आहे की हे UDCPR वाचणारा मी एकटाच व्यक्ती आहे. माझ्या आधीसुद्धा काही लोकांनी वाचले, आम्ही चर्चा केली. तेव्हा आमचे काही जे डेअरिंगवाले इंजिनियर आहेत किंवा आर्किटेक्ट आहेत किंवा जे सिनियर आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की काही घाबरायची गरज नाही आहे. मला साध्या भाषेत सर्वांना एकच विनंती आहे, मान्य की आपण अशा देशात राहतो जिथं मोठ्यातला मोठा गुन्हा केला तरी काही फरक पडत नाही. मग या छोट्या मोठ्या जे ऑफेन्स आहेत यामुळे काय फरक पडणार. मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, उद्या चालून माझ्यासारखा म्हणा किंवा कोणी जर अधिकारी झाला आणि त्या दिवशी जर त्याचा मूड ऑफ असेल, ठीक आहे, किंवा त्याचा जर मूड ऑफ असेल आणि त्यांनी जर एक लेटर काढलं की सर्वांचे परमिशन जर नियमात असतील तरच त्यांना सोडा, अदरवाईज सर्वांचे लायसन कॅन्सल करा, तर त्या केसमध्ये तुमचं लायसन कोणीही वाचू शकत नाही. ठीक आहे, हा एक मुद्दा. हे एक फार म्हणजे काय म्हणतात विचित्र केस झाली. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या केस बघू ज्या प्रॅक्टिकल केसेस आहे. फॉर एक्झाम्पल कॉम्पिटिशन. आता तुम्ही जर माझ्या समजा कॉम्पिटिटर आहे आणि मला जर तुमचा पत्ता कट करायचा आहे तर मी फक्त बघणार की तुम्ही किती कामं नियमाप्रमाणे केलेले आहेत. ठीक आहे, आणि उदाहरणार्थ कधी कधी काय होते, जसं फॉर एक्झाम्पल मी नवीन आहे, ठीक आहे, किंवा कोणी पण नवीन असेल, नवीन मुलं नियमात काम करतात, जसं की मी पण नियमात काम करणार आहे. मग मी कोणत्याही इंजिनियरच्या अगेन्स्ट किंवा आर्किटेक्टच्या अगेन्स्ट कंप्लेंट करू शकतो की यांनी नियमात काम नाही केलेलं आहे, यांचे लायसन कॅन्सल करा. तर त्या केसमध्ये लिगली तुमचं लायसन कॅन्सल होऊ शकते. बेसिकली संबंधित व्हिडिओ मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मी माझे ज्या नगरपालिका महानगरपालिकेत मी काम करतो, मी त्यांना धमकी वजा विनंती केलेली आहे की तुम्ही जर नियममध्ये काम करत नसाल तर मी तुमचे लायसन कॅन्सल करण्यासाठी स्वतः कंप्लेंट करणार. सो बेसिकली हे पण प्रकार होऊ शकते. आता हा झाला कॉम्पिटिटरचा विषय. आता आपण दुसरं बघू. जेव्हा तुम्ही इंजिनियर असता किंवा आर्किटेक्ट असता, बेसिकली तुमच्याकडे फार लोकांच्या दृष्टीने पैसा येत आहे असं दिसतं. जेव्हा पैसा यायला लागतो त्यावेळी आपल्या मागं लोक लागतात. ती मग पॉलिटिशियन असू शकतात किंवा आपले शेजारचे किंवा आपले नातेवाईक असू शकतात, ते सुद्धा तुमची कंप्लेंट टाकू शकतात. बेसिकली मला साध्या भाषेत हे सांगायचं आहे की आधी जो प्रकार होता की तुमचं लायसन कॅन्सल होण्याचे जे चान्सेस होते फार कमी होते, पण या UDCPR मध्ये हा जो डी पॉईंट आहे हा आधी नव्हता. ठीक आहे, हा जो डी पॉईंट आहे ना हा ॲड करून यांनी सरळ केलेला आहे की आता तुम्ही जर चुकीचे काम करत असाल किंवा नियमबाह्य काम करत असाल ॲज अ इंजिनियर किंवा आर्किटेक्ट, तर तुमचं लायसन इझिली कॅन्सल होऊ शकते इफ यू आर डुईंग समथिंग रॉंग ऑर यू आर गिल्टी. सो म्हणून मी म्हणणार की अशा केसमध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल, तुम्ही जर नवीन असाल, सिनियर लोकांना तर मी विनंती पण करणार नाही, बेसिकली आपण त्यांच्यासोबत नाही बोलू शकत. मला फक्त नवीन लोकांना म्हणायचं आहे की तुम्ही जर आता लायसनवर काम करत असाल, रजिस्टर्ड इंजिनियर असाल, तर प्लीज प्रयत्न करा, नियमामध्ये काम करा. अन्यथा अपेंडिक्स K1 किंवा कोणताही अपेंडिक्स किंवा कोणताही फॉर्म साईन करू नका. कामं घ्या पण कोणत्याही पेपरवर साईन करू नका. ठीक आहे, ही माझी एक विनंती राहणार, जेणेकरून तुमचं लायसन कॅन्सल होणार नाही. हे झालं आता टेक्निकल लोकांचं. आता आपण यामध्ये बोलू जे ग्राहक आहेत किंवा जे ओनर आहेत प्लॉटचे, बेसिकली त्यांचं काय नुकसान आहे आणि त्यांना काय येथे प्रोव्हिजन आहे. बघा इथं वाक्य आहे, एनी पर्सन हू निग्लेक्ट एनी रिक्वायरमेंट ऑर ऑब्लिगेशन इम्पोज ऑन हिम इन्क्लुडिंग द मेंटेनन्स ऑफ द फायर प्रोटेक्शन सर्व्हिसेस. बेसिकली खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्याचा अर्थ तोच आहे जो मी इंजिनियरला लागू होता. आता तुमच्याकडे तर काही लायसन वगैरे नसतं, पण त्या केसमध्ये तुम्हाला काय आहे, तुम्ही सुद्धा लाईफ सेफ्टी ॲक्ट मेजर ॲक्टच्या अंतर्गत येतात, तर तुमच्यावर सुद्धा साध्या भाषेत 3 गोष्टी होऊ शकतात. त्यातली जी होणारी गोष्ट जी कन्फर्म होईल ती म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे फौजदारी गुन्हा. ठीक आहे, त्यानंतर दुसरं जो गोष्ट होऊ शकते ते इथंच दिलेली आहे,
एक मिनिट, हां ही बी बी पॉईंट आहे, बी सब्जेक्ट टू फर्दर सुटेबल ॲक्शन इन्क्लुडिंग डिमोलिशन ऑफ अनऑथराइज वर्क. डिमोलिशनचा अर्थ होतो तुमचे स्ट्रक्चर पाडणे. आता किती पाडायचं काय पाडायचं हे मला सांगायची आवश्यकता नाही आहे. लोकांची 3-3 फुटाची बाल्कनी बाहेर असते, जेव्हा ती आपण ज्याला म्हणतो बुलडोजर म्हणा किंवा व्हॉटेवर जे काही इक्विपमेंटने जेव्हा ते पाडल्या जाणार त्यावेळी आवश्यक नाही आहे फक्त तुमचं 3च फूट पाडणार ना, तुमच्या कॉलमला जर टच झाला तर तुमचं पूर्ण बिल्डिंगच वाया गेली किंवा सेफ्टी वाया गेली. सो बेसिकली तुमचं स्ट्रक्चर तोडल्या जाऊ शकते, हे इथं प्रोव्हिजन दिलेली आहे. त्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे की जो मी याच्यामध्ये मेन्शन नाही आहे पण मी तो सांगू इच्छितो काय आहे की तो होतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये, की आता तुम्ही बघा ज्यावेळी साध्या भाषेत जर सांगायचं झालं, आपण फार म्हणतो की ट्रॅफिक पोलीसवाले आपल्याला लुटतात किंवा ट्रॅफिक पोलीसवाले आपल्याकडून पैसे घेतात. मला हे म्हणायचं आहे की तुमच्याकडे जर सर्व काही असेल, डॉक्युमेंट असेल, RC बुक असेल, व्हॉटेवर हेल्मेट वगैरे असेल, तर कोणताही पोलीसवाला तुम्हाला त्या केसमध्ये किंवा ट्रॅफिक पोलीसवाले तुम्हाला त्रास देऊ शकत नाही लिगली, ठीक आहे. पण ज्यावेळी त्यांना माहीत पडते की हेल्मेट नाही आहे, ठीक आहे सर्व आहे पण हेल्मेट नाही आहे, त्याचवेळी तुमच्याकडून पैसे घेतले जातात किंवा तुम्हाला त्रास दिला जातो. सो बेसिकली हा विषय इथे सुद्धा लागू आहे. तुम्ही जर 1 फूटही नियम बाह्य असाल, ठीक आहे, त्या केसमध्ये मग तो अधिकारी ठरवणार की आता समोरच्या व्यक्तीला त्रास कसा द्यायचा. आणि तुम्ही त्या कसं असतं ना, ते चोर चोराला नाही बोलू शकत, ठीक आहे, किंवा चोर चोराची कंप्लेंट नाही करू शकत. सो बेसिकली हा एक थर्ड विषय आहे जो या पुऱ्या लिस्टमध्ये नाही आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर काही ऑफेन्स केला असेल किंवा तुम्ही जर काही चूक केली असेल तर त्या केसमध्ये ऑथॉरिटी आपल्या पद्धतीने तुम्हाला हँडल करेल. मग ते पैशाच्या पद्धतीने असो किंवा अदर जे त्रास आहेत ते त्रास देऊन तुम्हाला परेशान करू शकते. हे सर्व सांगून का माझं काम तुम्हाला घाबरवणे होतं, मग ते इंजिनियर असो किंवा ग्राहक, माझे तुम्हाला भीती दाखवण्याचे कारण होते किंवा माझी जबरदस्ती आहे का की तुम्ही आता म्हणजे आता मी बेसिकली व्हिडिओचा एंड करत आहो की मला असं म्हणायचं आहे की नाही तुम्ही नियमामध्येच काम करा, तुम्ही आता परमिशनप्रमाणेच काम करा. मी सरळ सरळ सांगू इच्छितो आणि सर्वांना हात जोडून विनंती करतो, सिनियर असो, ज्युनियर असो, ग्राहक असो किंवा कोणी पण असो, मी फक्त तुम्हाला नियम आणि कायदे सांगितले UDCPRमध्ये काय होते, ठीक आहे. तुमची जमीन आहे, तुमचे लायसन आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता, ठीक आहे. मी लोकांना नाही सांगू शकत की तुम्ही नियमामध्ये काम करा. मी काय करत आहो, मी ॲज अ इंजिनियर मी माझी गोष्ट सांगू इच्छितो की मी ॲज अ इंजिनियर काय केलेलं आहे, मी एक करारनामा किंवा आपण म्हणू शकतो की बॉन्ड लिहून घेतो आहो माझ्या क्लायंटकडून की मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या बॉन्डमध्ये सर्व गोष्टी आहेत. तो फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करता येईल. आणि त्याच्यामध्ये मी एक वाक्य टाकलेलं आहे की तुम्ही जर नियमबाह्य काम करत असाल तर ती तुमची जबाबदारी आहे, याच्याशी माझा काही एक संबंध नाही. त्यामुळे संबंधित वेळी तुमच्यावर कारवाई करण्यास तुम्ही मला अधिकार दिलेले आहेत. मला हे म्हणायचं आहे की ॲज अ इंजिनियर आम्ही थकलो लोकांना सांगून नियमात काम करा, ठीक आहे. आणि लोकांच्या जागेवर बरोबर आहे की माझं 1000 स्क्वेअर फूटच प्लॉट आहे, त्याच्यात मी 10 फूट 5 फूट कशाला सोडू, तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला हे सरळ सरळ सांगायचं आहे की नियम असे आहेत, ठीक आहे. नियममध्ये ॲज अ इंजिनियर आमचे लायसन दावावर लागलेले आहेत, आमचं एज्युकेशन दावावर लागलेलं आहे. त्यामुळे ॲज अ इंजिनियर मी नियम बाह्य बांधकाम करू शकत नाही. ज्यांना आपल्या लायसनची काळजी नाही आहे, ज्यांना आपल्या करिअरची काळजी नाही आहे, त्या इंजिनियरने किंवा आर्किटेक्टने काय केलं याच्याशी मला पर्सनली काही घेणं देणं नाही आहे. त्यानंतर जे ग्राहक आहेत, मी माझ्या ग्राहक असो किंवा कोणतेही ग्राहक, मी सरळ म्हणतो मी तुम्हाला नियम सांगितलेले आहेत, तुम्ही शेजारच्या प्लॉटमध्ये बांधले तरीही मला काही घेणे देणे नाही आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा फक्त माझा एकच हेतू होता की जी न्यूज आहे ती अर्धसत्य होतं, ते मला तुमच्यासमोर पूर्ण टाकायचं होतं की नेमकं काय काय गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आता फक्त मला एवढंच सांगायचं आहे की मी ज्या गोष्टी सांगितल्या ह्या पेज नंबरसोबत मी तुम्हाला नियम सांगितले आहे. नियम पाळायचे नाही पाळायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये हे नका टाईप करू की आम्ही काय करायचं, आमचा प्लॉट एवढाच आहे मग आम्ही काय करायचं. मला साधंच आहे, या पॉईंटपैकी तुम्हाला कोणताही पॉईंट असा वाटत असेल की चुकीचा पॉईंट आहे, ठीक आहे, किंवा हा पॉईंट माझ्या अधिकाराला भेदत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर UDCPR मी डाउनलोडची पूर्ण लिंक आहे, पूर्ण UDCPR तुम्हाला मिळेल. तुम्ही एक चांगला वकील करा, ठीक आहे, आणि त्या वकिलांच्या मार्फत कोर्टात जा आणि कोर्टात यापैकी जोही पॉईंट तुम्हाला वाटेल तो तुम्ही बदलून आणू शकता की हां आमच्या ह्युमन राईट व्हॉटएव्हर जे काही राईट असतील तुम्हाला वाटत असेल की माझे पर्सनल राईट इथं इफेक्ट होत आहेत, तर त्या केसमध्ये एक चांगला वकील करायचा आणि त्यांच्या थ्रू हे नियम बदलून घ्यायचे, जे की शक्य नाही आहेत. 1966 पासून प्रयत्न झाले, त्याच्यामध्ये कोणताच नियम कमी नाही झाला, उलट कठीण झाले. पण मी एक सांगू इच्छितो की ज्यांनाही असं वाटत असेल की आमचं नुकसान होत आहे, आमची जमिनीचं नुकसान होत आहे किंवा आमच्या लायसन्सचं नुकसान होत आहे किंवा हा UDCPR हा एक अन्यायकारक आहे. पर्सनली मी UDCPRबद्दल जर मत द्यायचं झालं, मी 100% सॅटिस्फाईड आहे या UDCPRबद्दल. कारण आता इंजिनियर आणि आर्किटेक्ट
यांना बसल्या जागी सुपरविजनचे काम, ॲटलिस्ट सुपरविजनचे काम मिळत आहे आणि विथ मटेरियलचे तर मिळतच. कारण की जी लोक रडत होती की नॉन टेक्निकल लोक आमचे काम घेत आहेत, या UDCPRने प्रत्येक इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर आणि आर्किटेक्टला रोजगार दिलेला आहे बसल्या जागी. म्हणजे बेसिकली रोजगाराचा प्रश्न या UDCPRने सोडवला. आपण आता ग्राहकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघू. ग्राहकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सेफ्टीचे मेजर होते. ठीक आहे, की काय होत होतं, लोक अक्षरशः मी अक्षरशः असं मेजरमेंट घेतलेलं आहे की रोडमध्ये अर्ध रूम बांधलेली आहे, तर ते आता टाळण्यात येणार. बेसिकली इलिगल स्ट्रक्चर जे आहेत ते आता कन्स्ट्रक्ट होतील नाही ॲज पर दिस DCPR. ठीक आहे, ते ॲक्च्युअल प्रॅक्टिकल किती होईल हा वेगळा विषय. ठीक आहे, आणि जर आपण एक ऑथॉरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे जे टाउन प्लॅनर्स असतात किंवा ADTP असतात किंवा असिस्टंट टाउन प्लॅनर असतात त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर आता त्यांना जास्त त्रास नाही आहे. कारण की सर्वात जास्त जी जबाबदारी आहे ती जी रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट आहेत त्यांच्यावर दिलेली आहे. त्यामुळे मी तर या पूर्ण UDCPRशी म्हणजे सॅटिस्फाईड आहे. पण कोणाला कोणत्याही पॉईंटबद्दल जर कंप्लेंट असेल तर ती कंप्लेंट माझ्या यूट्यूबच्या कमेंटमध्ये करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे यूट्यूब कमेंटमध्ये करून काय होणार, 10 लोक बघतील, मी बघणार, काही होणार नाही. पण तुम्हाला खरंच जर ही UDCPR चुकीचे वाटत असेल किंवा कोणताही पॉईंट चुकीचा वाटत असेल तर एक चांगला वकील करा आणि वकिलाच्या मार्फत तो पॉईंट बदलण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. काही जर प्रश्न असतील, काही जर लॉजिकल प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि त्याचप्रमाणे जर माझं चॅनल आवडलं असेल, मराठीमध्ये प्रयत्न करत आहो मी, तसं माझं एक हिंदी चॅनल पण आहे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून. पण तुम्हाला जर हा कंटेंट आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीकडे ही माहिती शेअर करा. कारण फार चुकीच्या माहिती शेअर केल्या गेलेल्या अदर यूट्यूब चॅनलच्या थ्रू. ते बघून मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवणे आता गरजेचं आहे. खरं सांगायचं झालं तर मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो. मी पूर्ण टेक्निकल नॉलेज तुम्हाला शेअर केलं, पण महाराष्ट्राला गरज होती या व्हिडिओची. सो दॅट्स वाय आय मेड दिस. आणि माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांसोबत ही माहिती शेअर करा. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला आशा आहे की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.